तर 4 वाजल्या होत्या आणि मी फ्रेश होऊन निघालो होतो जिम कडे. आज मी जिम साठी थोडस लवकर जात होतो कारण की आज माझा बॅक डे होता. बॅक वर्कआउट करताना मला जिम मध्ये गर्दी असलेली जास्त आवडत नाही, त्यामुळे मी थोडस लवकर निघालो होतो आज. आणि माझा कार्डिओ तर रोज ह्या पायऱ्या उतरून होऊन जातो. मग काय चालत चालत मी पोहोचलो हॉस्टेल सी पशी, जिथं आमची जिम आहे. आणि जसं मी म्हणलं होतं जिम मध्ये कोणच नव्हतं, जिम मीच उघडली. जिम मध्ये आल्या मी बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि माझं वेट चेक केलं. इट्स 72 kg. त्यानंतर मी थोडासा वॉर्मअप आणि बॅकची थोडीशी स्ट्रेचिंग केली आणि बारला वेट लोड करायला सुरुवात केली. स्टार्टिंगला मी फक्त 20 प्लेट लावून डेडलिफ्ट साठी वॉर्मअप केला आणि हळूहळू मी वेट वाढवत 100 पर्यंत पोहोचलो. 100 झालं की नंतर मी 130 किलो मारलं आणि त्यानंतर मला काय सुचलं की मी 150 किलो बारला लोड. पण मी ह्याच्या आधी 130 किलो मारलं होतं आणि मला 150 किलो ट्राय करायचं. सो मी ट्राय केला आणि ह्यानंतर थोडासा माझा मूड खराब झाला, पण ते साहजिकच होतं. त्यानंतर पुढच्या वर्कआउट साठी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी मी थोडस फिरलो आणि माझा मूड ठीक केला. आज के लिए डेली फिट नहीं हुई, बाकी बैक के लिए और वर्कआउट करने वाला हूँ, उसके बाद बाइसेप लेंगे, तो जितना हो सके अच्छे से रिकॉर्ड करूंगा. सो आजचा बॅक वर्कआउट कम्प्लीट करून मी गेलो बायसेप कडे. बायसेपची सुरुवात मी बारनं केली आणि थोडंसं आणखी रेकॉर्ड केल्यानंतर माझी चार्जिंग खूपच कमी झाली. मग म्हणलं कॅमेरा बाजूला ठेवून आपण वर्कआउट कडे लक्ष द्यावं. आणि आजचा जिमचा दिवस कम्प्लीट करून मी निघालो फ्लॅट कडे. फ्लॅट वर आल्या मी खूप थकलो होतो कारण की डेडलिफ्ट मारल्यानंतर त्रास होतो थोडासा बॅकला. पण हा त्रास माझा लगेच निघून गेला ह्या समोरच्या नजाऱ्यामुळे. मग थोडासा नजारा एन्जॉय केल्यानंतर मी फ्रेश झालो आणि क्रिएटिन घेण्यासाठी डबा उघडला. पण माझ्याकडे जे फ्लेवर क्रिएटिन आहे ते आज संपलं होतं. हाय दुःख दर्द पीडा. मग काय माझ्याकडे अजून अनफ्लेवर्ड क्रिएटिनचा डब्बा होता. मग मी काय अनफ्लेवर्ड घेतला. काय रिझल्टची मतलब आहे, फ्लेवर्ड असो अनफ्लेवर्ड असो. आणि क्रिएटिन घेऊन आजच्या दिवसाचा एंड केला. कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा आणि बाय बाय.